रसिक मित्र हो नमस्कार. मी अमित कुमार शेलार यूट्यूब चॅनलवरून आपणा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपणासमोर सिद्धहस्त लेखक माननीय श्री बबन पोद्दार सरांची गुंजेचा पाला या कथासंग्रहातील कथा आपणासमोर अभिवाचन करीत आहे. तत्पूर्वी आपणा सर्वांना विनंती, आपण आजच जर माझ्या चॅनलवरती आला असाल तर माझा चॅनल जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. त्याचबरोबर आपण जर माझा चॅनल याच्या अगोदर पाहिला असेल पण सबस्क्राईब केला नसेल तर जरूर माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि आपले मनापासून आभार की आपण माझ्या कथांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहात. तर ऐकूया माननीय श्री बबन पोद्दार सरांच्या गुंजेचा पाला या कथासंग्रहातील कथा जळवा. कथेचं नाव आहे जळवा. ऊन कासरावर वर आली होती. तापलेला फुपाटा पायाची लाई करत होता. लांबवर भैरोबाच्या देवळात शिखर दिसायला लागलं होतं. पोराला खांद्यावर बसवून अण्णा लावार टुकू चालला होता. एक पाय रेटत होता. पाटील बाबाची टेकडी संपली आणि कापूर होळाचा ओढा लागला. पानघळीत पाण्याचा ठिपूस नव्हता. ओढ्याच्या पात्रातले दगड गोटे आणि वाळू भट्टीतल्या लोखंडासारखी तापली होती. त्यावर पाऊल ठेवायची सोय नव्हती. फाटक्या वाहना सांभाळीत लावारानं तो ओघळ वजा ओढा लगा पार केला. गाडी वाट सोडून तो आता पाऊल वाटेला लागला होता. मैलभराच्या चौफेर परिसरात माणूसच काय पण एखादं चिटपाखरू सुद्धा दिसत नव्हतं. करकचून बांधल्यासारखा वारा थपकून गेला होता. मध्येच एखादी गरम झळ येऊन ऊन अंगावर घेऊन पळून जायचे. एकदम कुठंतरी छोटीशी वावटळ गाडी वाटेतल्या मातीला अंधारात गोळा करून गोल गोल फिरत राहायचे. 1.5-2 तास कुस्ती केलेल्या पैलवानासारखी लावाराची दमछाक झाली होती. छाती बेडकासारखी उडत होती. उग उलिसा घ्यावा असं स्वतःशीच तो काहीसा बडबडला. गाडी वाटेला 2-4 चुकाड झाडं आपलीच सावली शोधत खुळ्यागत उभी होती. वाट सोडून मध्येच कुठंतरी वाढलेल्या एका करंजाडाखाली थोडंसं सावलीत उभं राहून त्यानं पालखीचा दांडा अलगद ठेवावा तसं पोराला उतरवून ठेवलं. गरम फुपाट्यात चालून दमलेली म्हस माळ्याच्या रेड्यागत त्याने एकदा नाक फेंदारलं आणि एक लांब लचक सुस्कारा टाकून तो पोराला म्हणाला, अगं मायपा, अरे चालवा ना गा माझ्याच्यानं. अरे कुठनं लेका बायदा करून घेतली आज पायाला आणि ताप समदेसनी. डावा पाय बगड्यागत वर करून मायपा समोर उभा होता. अपराधीपणाची जाणीव त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. त्याचं डोळं तराळलं. भारताच्या वांग्यासारखं कोमेजलेलं तोंड करून तो भाजल्यागत बोलला, आबा बळच बिलामत वडून गेला. म्या काही अडाबिडा हाय बाई. उग चुकार शेंगा याचा गेलो आणि सड घुसला ह्यो अंगठाभर. बळ त्यो ह्यो पाय वाचला, नाहीतर दोन्ही बी गेलं तर कामात नाही. बरं लय शहाणा आहेस. बाढोला नीट बघून चालाय न ग आणि म्हण याडा आहे का बाई. नाक आणखीनच फुगवीत लाभार बोलला. पोरगा आणखीनच दांडारलं. पाया उघडून आला तसं बापाच्या तपकिरी नजर खुपसून कसं बस म्हणलं, लयच तारा सोया लागलाय वो. स्वसन झालंय. पोराच्या डोळ्यात पाण्याचं तळ बघून लावाराचा चेहरा एकदम पालाटला. त्याच्या भोवया नाकाजवळ खुबनीत गोळा झाल्या. हातपाय थारवलं. एक लांब श्वास घेत त्यानं महिपाला जवळ घेतलं. त्याच्या कपाळाचे पटापटा मुके घेतले. शब्द फुटत नव्हता तरी तो कसाबसा बोलला, लेकरा खरंच कसा सोसत असशील रे. माझ्यासारखा कवाच मातीत गेला असता. अरे पाय म्हणायचा का खोटी हो. कसा लिबलिबेत झालाय बघितलास का. पोरग जास्तच रडायला लागला. त्याच्या छोट्याशा डोळ्यातल्या बाहुल्या तरळल्या. पाण्याच्या डोहात पापण्यामध्ये तरंगू लागल्या. उग गप अरे गप माझ्या लेकरा असं म्हणत त्यानं पोराला उचलून पुन्हा खांद्यावर घेतलं आणि परत त्यानं गरम फुपाटा तोडवायला सुरुवात केली. गावाच्या सुरुवातीला कलालाचा वाडा होता. लावार पोराला घेऊन गावात शिरला त्यावेळी उन्हाचा लोट कोसळत होता. अहो त्या चिमण्या जीवानं
बापाच्या मुंडाशात मान टेकवली होती. पायाला कमालीचा ठणका लागला होता. कुणीतरी नवखा माणूस पाहून कलालाचं कुत्र धडपडून उभं राहिलं, बिथरून गेलं आणि देठापासून वरडायला लागले. कोकलत लव्हारा माग चारी पाय फासटून चालायला लागले. कहा वरडतोय सर बाबा? अरे कोण चोरबीर नाही आम्ही. लव्हार त्याच्या डोळ्यात बघत पुटपुटला. त्या जनावराला काय बोध झाला का नाही कोणास ठाऊक, ते भुकतच राहिले. आणखी 2 कुत्री त्याच्या मदतीला आली होती आणि हे जे काही एकच गलका ओढला. एकाला सोडून 3 दांडगी कुत्री बघून लव्हार चांगलाच एरबडून गेला होता. अहो एकाच जागी सर्कशीतल्या खांबासारखा तो खोटारला. काय करावं त्याला सुचना असं झालंय. कुत्र्याचा गलका ऐकून सोमा कल्याल वाड्याच्या बाहेर आला. रास्ता वाफा उकीत होता. एका अस्सल शिव्या हसडून त्यानं 3 कुत्र्यांना वाट्याला लावलं. तोंडात उन्हाची वाफ आत ओढून एकवार त्यानं गुटकी सरशी गिळली आणि लव्हाराजवळ जात विचारलं, कोण गावचं पाहुणे तुम्ही? रिसवड. आणि काय झालंय गा लेकराला? अरे काय पाय म्हणायचा का भोपळा आहे वयो? डोळं फाडून त्याच्या खांद्यावरचा पोराचा पाय बघत कलालानं प्रश्न केला. अहो समद भोग आहे ते आपलं, आणि दुसरं काय? अहो गेल्या जन्मात केलेलं पाप आहे म्हणायचं? नाही नाही, तरी पण झालंय तरी काय? नाही नारू बिरू म्हणायचा का काय घेऊ? नाही व पाहुणे, सड बसला म्हणून निमित्त झालं आणि असं होऊन बसलं बघा. 4 दिवसात लव्हारानं खुलासा केला. आगा गा गा गा, कसले बाय दावले अकरा माग. आणखी एकदा तोंड आत उडीत कलाला बोलला, सोस आहेत सार, सोसलं पाहिजे, विलाजच नाही बघा. पर आता काय ठरवलंयसा? कुठं चालवलंय पोराला? अव गावकोसा बाहेर गवसबाईचं नाव ऐकून आहे. जळवा लावतोय म्हणत्यो. नासकरागात बाहेर पडलं म्हणजे चांगलं होईल म्हणत्यात पाय. होय होय, खराय खराय. पर स्वस्वल कावली अकराला जाळवा वांगाळा असत्यात व. अव खराय समद, पर करणार तरी काय? विलाज हाय आणि काय एखादा? नाही खरं तरी पण काय जरा इच्छिला का म्हणाल ते ऐकतो बघा पाहुणं. मग असं करू कसं म्हणता? पड्या लिंबाजवळच्या पांदेकडाचा सोपा कोळ्याच्या घरला जाऊया. संपा कोळ्याच्या घरला. गेल्या सालाला बघा कावड आणता आणता त्याच्या पायात बी असाच नरबाबळीचा काटा बसला होता. अहो पाण्यात भिजून भिजून कोजला बघा पाय काट्यासकट, आणि हेच प्रकार होऊन बसला. अगदी डिकटो असाच पाय झाला होता त्याचा. मग काय केलं त्यानं? अव खुळलं का काय, 4 महिना हातरुणात आहे. मम्मीच्या पोराला लिवलं तवा ततनं डागदरचा विचार घेऊन आला म्हणत येऊ. काय पाय काढाय पाहिजे म्हणत होता. आता र देवा, पर नाही काढायला लागला. कसा माहित आहे का? काय केलं? अव तू का नव्हे बघा आमच्या गावातला, त्याचा गुण आला बघा. पर केलं काय त्यानं? नाही नाही, निस्ता तळवा पोकरून काढला रुपया एवढा. कशानं? अव नखुरण्यानं. होय, नख काढून टाकायचा हातार असतंय जवळ नव नाव्याजवळ. काय रुपया एवढी जागा पोकारली? अहो तर काय, बरा झाला मग पाय. बारा म्हणजे अव ठणठणीत. आता थोडासा दोष राहणारच की गा. थोडा लांगडा तो कोळी, पण 14 गुण आहे म्हणायचा. बोलता बोलता दोघं लिंबाजवळ पुचली. सावलीत थोडंसं थांबलं आणि पारड्यातल्या शेळीचं कोकरू बोलवावं तशी कलांना हाळी दिली. संपा, ए संपा. कोण आहे जी? किलकिल करून ठेवलेल्या दारामधनं आवाज आला. म्या स्वामा कलालाचा, जरा बाहेर ये बघू. आणि उघडा बम संपा दारातनं बाहेर आला. लंगडत दिडक्या चालीने लिंबाजवळ आला. मोठ्याच्या चाकासारखा बोलला, बोलाजी कोणाचा आला असा? होय, पर जरा ह्या पाहुण्याच्या पोराचा पाय बघ. लव्हारानं बाजू बदलली आणि पोराचा पाय मोहर केला.
पडवळ समजून साप हातात यावा तसा संपा कोळी यारवाडला. हातभर माग सरला आणि बेधरून बोलला, अगो बाय गो, काय वय पाहुणे, काय झालं म्हणायचं? सापाचा काटा नाही, नाहीतर हाडूक बिडूक तरी घुसला असलं पाहिजे पाया. अव हाड नाही, काटा नाही, अव सड घुसला म्हणून निमित्त झालंय. बर मग आता? अहो तू मासनी पण. होय, मला बी बसला होता काटा, चांगला टांगऱ्या लागत पाय झाला होता बघा, अगदी नासर निघाला होता. मग काय केलं सा? तुका नाव्याने म्हणे. होय खरं आहे, तुकानं बरा गेला पाय, पर लय तारा श्वासला. बादलीभर रागात वतून टाकलं, गारगोटीसारखा खड्डा पडला बघा पायात, तवा कुठं. पर पाहुणे तुका तशा इथं नसतोया, काशीदवाडीला गेलाय म्हणे जावयाकडे. कधी? कलालानं चिखलात पाय पडल्यासारखं विचारलं. आठवडा झाला. कलालाने लव्हार पाटकुळीवर पाल पडल्यासारखं गप झाले. चेहरा हातानं मांजर मेल्यासारखं काळ वाढलंय. बारीक मोठं डोळं करीत लव्हार कलालाच्या तोंडाकडे बघतच राहिला. गवस बाहेतरी असेल नव, आता त्याच्या बिगार सदनागत. एकदा कलालाच्या आणि एकदा कोळ्याच्या डोळ्यात नजर पुन्हा खुपसून लव्हाराने विचारले, तो असेल खरं, पण पोराच्यानं स्वस्वल का नाही कोणास ठाव. असं म्हणून कलालानं पावलं उचलली. त्याच्या मागं लव्हारही पोराला घेऊन बिगी बिगी निघाला. रणरणत ऊन विस्त वकीत होत. पाय त्यात पाय रोवीत कलाल आणि लव्हार चटाचटा चालली होती. गुदडीच्या गटुळीच्या ताक्या करून गवसबाई नुकताच माचावर आडवा झाला होता. बाहेर माणसांची चाहूल लागताच डावीकडच्या तबेल्यातलं घोडं जोरानं खुरपारलं. शेजारच्या गावत्याच्या पिंडीत मुटकळा मारून झोपलेलं गवसबाईचं कुत्र सुस्ती सोडवून ताटकन उभं राहिलं आणि 2 ढ्यांगा टाकून दरवाज्यात आलं. बेधारलेल्या सशासारखं दोन्ही कान पुन्हा हलवत हलवत समोर आलेल्या माणसावर उगाच गुरगुराया लागला. हायत का खान साहेब? दारामोरनं कलालानं हाळी दिली. बारीक चौकड्याची विटकरी रंगाची लुंगी सावरीत गवसबाहेर दारात आला. कुत्र्याला त्यानं लाथेनच टाकारलंय आणि डोळं बारीक मोठं करत बाहेर बघतच बोलला, कोण कोण है? म्या स्वामाजी, सोमा कलाल. काय रे भरवण्याचा? केस आली खान साहेब, रिसोडातली आहे. भिंतीकडेचा आधार घेत कलालाने सांगितलं. असं वे, बसा बसा. गवसबाईनं एक जाजाम पायानं खाली हातारलं आणि म्हणला बसा. लव्हारानं मग पोराला आदबशीर खाली उतरून ठेवलं. विस्तवात पाय भाजलेलं कोंबडं थरथरत उभं राहावं तसं पोरग सुजलेला पाय आदांतरी धरून कसं बसं उभं राहिलं. खाली बसायचं पण भान त्याच्या जवळ नव्हतं. आता हा दाढीवाला बाबा आपल्या पायाचं काय करणार ही भीती त्याच्या डोळ्यात साठवून गवसबाईकडं बुबळं मोठ्ठाली करत ती बघायला लागल्या. आड रानात समोर आजगर दिसावा तसा गवसबाईनं डोळा वटारून पोराकडे बघत होता. आदांतरी नजर रोखून धरत त्यानं बराच वेळ त्याच्या पायाकडे पाहिले. तोंडानं 4-5 वेळा करून त्यानं विचारलं, काय झालं म्हणायचं बच्चूला? अरे पायात काय राहिलंच नाही. लव्हाराचा चेहरा आणखीनच उतरला. कुळ वाढला, जीव टांगावा तसा तो बोलला, खान साहेब अहो सर टोचला म्हणून निमित्त झालं बघा, आणि 8 दिवसात ह्यो पाय होऊन बसला. अहो ना सतत चाललाय पाय खालीपर्यंत. बर मग म्या तुम्हीच इलाज करा खान साहेब. जळवा लावतासा म्हणून ऐकलं रिसवडात म्हणून आलोया. सच्ची बात बोल दो भैया, जळवा आले आगोरे प्रकार हाय. पोरगा दम काढेल पर विलास तरी काय हाय का मग दुसरा? नासकर रागात बाहेर पडलं म्हणजे आराम पडेल लेकराला. कलाला मध्येच सल्ला देत मला, नाही म्हणलं तरी श्वसन चाललेलंच हाय नव पोराचं. मग लावायच्या म्हणतासा जळवा? लावा ना मग काय. ओठाचा चंबू करून लव्हार म्हणला. ऊन कलत चालली होती. रस्ता अगदीच ओका ओका वाटत होता.
एक छोटीशी वावटळ स्वतःभोवतीच गिरक्या घेत अंगावर माती उडून घेत होती. रस्त्यावरचा पालापाचोळा उचलून घेत तरातारा धावत होती. उलट सुलट विचारांच्या गिरक्या घेत लवाराची नजर त्या वावटळीभोवती भिरभिरत होती. फेर धरून नाचणाऱ्या त्याच्या नजरेसमोर वावटळीत मधोमध त्याला एकाकी जीवाचा आकांत करणारं आपलं पोरग दिसू लागलं. भिजलेल्या पापण्यांच्या कडा धोत्र्याच्या सोग्यानं पुसीत लवाराची बाहेरची नजर त्यानं आत घेतली. गवसबाई यंत्रमानवासारखा हलत होता. माझघरातनं त्यानं एक जीर्ण चटई त्यानं पडवीत अंथरली. पुन्हा घरात जाऊन त्याने एक कटोरी बाहेर आणली. लवार आणि कालाल दोघांनी त्या बेताळाकडेला बसण्याची त्यानं खुल केली. लुंगीचा काचा मारून मग त्यानं बैठक मारली. पोरग अलगद खाली बसवून त्यानं हळूच त्याचा पाय उचलून मांडीवर घेतला. त्याची सराईत बोट त्या फुगलेल्या पायावरून हळूहळू फिरू लागली. पोरग डोळं फाडून समोर गवसबाईच्या तोंडाकडे बघत होतं. त्याच्या ओठाच्या कडा कुंभाराच्या भट्टी बाहेरच्या मातीसारख्या काळ्या पडल्या होत्या. एकाएकी त्या थरथरू लागल्या. बारीक डोळं करून त्यानं बापाकडे पाहिलं. बाप आणि कालाल दोघेही जीव ओतून समोर बघत बसले होते. 9-10 वर्षाच्या त्या येवलेच्या जीवानं आता डोळं मिटून घेतलं होतं. काय चाललंय ह्याची जीव घेणी जाणीव त्या कोवळ्या जीवाला होत होती, तरीही काहीही सुचत नव्हतं. मिटलेल्या पापण्यामधून आकांतानं चाललेल्या बोबळांची केवलवाणी हालचाल बाहेरून स्पष्ट जाणवत होती. काळसर भुरकट रंगाचं ओठ त्यानं घट्ट मिटून घेतलं होतं. बापाची नजर काढून त्यानं आढ्यावर टांगली होती. एक वेळ दीर्घ श्वास घेतला आणि एक उसळी घेऊन आधांतरी आवाजात एकच केविला हाक मारली, आई ग. भूक सुरू झाला होता. गवसबाईनं एक दाबनासारखी जाड सुई त्या काळ्या निळ्या छोट्याशा पायाच्या कडेला 5-6 ठिकाणी टोचली आणि थोडं थोडं काळभोर रक्त त्या तळपायातून डोकावू लागलं. खाली एक पितळी ठेवून गवसबाईनं त्यावर पाय आधांतरी धरला. बाजूच्या कटोऱ्यामधून त्यानं मग एक जळू काढून तो पितळीत ठेवू लागला. 7-8 निळ्या जांभळ्या जळवा काढून त्याने त्या पितळीत ठेवल्या आणि एक जळू चिमटीत पकडून तो त्या रक्ताच्या तोंडाशी चिटकून ठेवू लागला. 2-4 सेकंदात जळू पायाला चिपटून बसली होती. छोट्याशा कोवळ्या जीवाचा आरडाओरडा सुरूच होता. लव्हारानं त्याचं सर्वांग पकडून ठेवलं होतं. त्याचं डोळं अखंड वाहत होतं. हात थरथरत होतं. कालाल डोळं विस्फारून साऱ्या पारकराकडे बघत होता. एक फुगलेली जळू ओढून गवसबाईनं पायापासून अलगद केली. तळ हातावर उलटी सुलटी नाचावली. म्हशीचा सड पिळावा तशी एका हातानं धरून दुसऱ्या हाताच्या दोन्ही बोटांनी पिळून काढली. अर्धा पाऊण वंजळभर काळं रगात खाली ठेवलेल्या दगडी भांड्यात पडलं. बराच वेळ असाच होत राहिलं. तबेल्यातलं गोढं किळकिळ डोळं करून बाहेर चाललेल्या पारकराकडे बघत होतं. गवसबाईच्या कुत्र्यानं जमिनीवर हानवटी टेकवली होती. त्याची बुबळं भुईवरनं 4 दिशांना फिरत होती. सोमा कालाल समोर काळ्या रक्तानं भरून गेलेल्या दगडी भांड्याकडे टक लावून नुसता बघत होता. बापाच्या जीवाची घालमेल चालली होती. लव्हाराच्या भात्यासारखी खालीवर होणारी पोटच्या गोळ्याची छाती बघून त्याचा त्यानं धीरच सोडला. असह्य होत चाललेल्या त्रासानं पोरग निश्चित पडलं होतं. अनेक अशुभ विचारांच्या जळवानी लव्हाराच्या मनाला पक्क घेरलं होतं. क्षणभरातच त्यानं मनाला दाभान टोचलं आणि एक करून शेकडो जळवा त्याच्या मनाला लोंबकळू लागल्या. गवसबाईचं काम सुरूच होतं. दगडी भांड भरून कधीच व्हायला लागलं होतं. बाजूच्या कटोरीतून 3-4 जळवा सुस्त होऊन पडल्या होत्या. एकाएकी पोराच्या घशातून गरगर ऐकू यायला लागली. त्यानं डोळं तरवाटलं. काळ्या ओठाभोवती पांढऱ्या फेसानं फेर धरला होता. पायाला झटके देत त्याची शुद्ध हरपली आणि त्यानं मान टाकली. अण्णा लव्हार गवसबाईच्या हाताकडे बघतच बसला होता. अजून किस्सरा हात नसलंय ते अल्लाहच माहीत असं म्हणून त्यानं पिळून घेतलेले आणखी एक जळू पोराच्या पायाला लावली आणि समोर बघत अल्लाला हात जोडला. बोटासारख्या फुगलेल्या 2-4 जळवा आपोआप खाली पडत होत्या.
आणि पिळून पुन्हा लावलेल्या जळवा आधाशासारख्या पायावर तुटून पडत होत्या. फेस येत चाललेल्या पोराच्या तोंडाकडे बघत अण्णा लव्हार एकाएकी मुसमुसून रडायला लागला. त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवीत कानशिलाशी बोट मोडत तो हमसून हमसून रडायला लागला. क्षीण होत चाललेल्या पोटच्या गोळ्याच्या तोंडाकडे डोळं उडून त्यानं एक वार बघितलं आणि परत गवसबाईकडे बघितलं. पोराच्या तोंडाबाहेर आता खूप खूप फेस जमा झाला होता. त्यानं 2-4 वेळा अंगाला झटकं दिलं, हातपाय ताणलं आणि पुन्हा ते निश्चित पडलं. सोमा कलाला आवाक होऊन चाललेल्या त्या प्रकाराकडे बघत होता. गवसबाईच्या गोट्यातलं घोडं पुन्हा पुन्हा फुरफुरत होतं, कान ताट करून सारखं आत बघत होतं. पोराच्या फेस येत चाललेल्या चेहऱ्याकडे कोपऱ्यातलं कुत्रं डोळं लावून बघत होतं. अण्णा लव्हार आता एकदम गलबलून गेला होता. त्याची नजर एका जागी फिरत नव्हती, तोंडाला कोरड पडली होती. एकाएकी थंडीनं हुडहुडी भरावी तशी त्याचं जागच्या जागी अंग कापायला लागलं. पोराचं चाललेला हाल त्याच्याच्यानं असह्य व्हायला लागलं. जागोजागी भिरभिरणारी त्याची नजर एकदम गवसबाईच्या डोळ्यावर स्थिरावली. पोरांच्या गोष्टीतल्या मांत्रिकासारखा गवसबाई त्याला दिसत होता. त्याच्या हातात सुस्त झालेली एक जळू होती. लव्हारानं ती पाहिली. त्याचं मन ओलांडून ती पुढं 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 येत होती, जवळ यायला लागली. एकाएकी मोठी मोठी व्हायला लागली, खूप खूप मोठी. लव्हाराच्या डोळ्यात ती मावेनाशी झाली. आभाळा एवढी जळू तिच्या पाठीवर बसून आपला लाडका महिपा आकाशात लांब लांब जायला लागलाय असं क्षण मात्र त्याला वाटायला लागलं. गवसबाईची लांब लचक दाढी महिपानं पकडून ठेवली असा भास उगाच त्याला व्हायला लागला. आणि त्याने एकच हंबरडा फोडला, माझ्या सोन्याच्या तुकड्या अशी साध महिपानं पुन्हा पुन्हा घातली आणि भिंतीवर डोकं आपटून घ्यायला लागला. सोमा कलाल धोतराच्या सोघ्यानं डोळं कोरडं करीत होता आणि निळी जळू अजून अजून मोठी फुगत होती. धन्यवाद.